ते पुढच्या रस्ता करतो. जर असं नाही आणि केला तर मी तिला आत्मदहन करणार. मी आत्मदहन करणार. पुढच्या रस्ता नाही मला दिसला मी तिथं आत्मदहन करणार आहे. सांगतो ती सगळी जबाबदारी तुमची राहील. पाण्याच्या संदर्भासाठी थांबलेलो आहोत. आम्ही गेली 3 वर्षापासून झालं तुम्हाला सांगतो इथं आंदोलन करतोय. तरी आम्हाला रंभापुरात सुमंतनगर आणि रायगावचा जो पट्टा आहे त्यांना फक्त 10 मिनिटच पाणी सोडलं जाते. मग आता इथं नेमकं कसं थांबलाय तुम्ही? आतमध्ये का गेला नाही? कोणच नाही तिथं. अधिकारी वर्ग कोणच नाही. 10:30 वाजले. अधिकारी वर्गांचा तपासच नाही इथं. इथं कधी आलाय? 10 वाजता आलो. 10 वाजता आलो पण अधिकारी वर्गच नाही इथं. कुठलाच अधिकारी वर्ग बोंबच पाण्याची तुम्हाला सांगतो. अधिकारी वर्ग नाही. कोण नाही. कोण आज 5 मिनिटात पाणी लगेच गेलं. 5 मिनिटात माझ्याकडे देऊ शकता पण आता करा तुमचं. करा द्यायचं नाही. देऊन करा तुमच्या नाही तुम्हाला द्यायचं नसतं नका ना देऊ. 3 वर्ष झाली निवेदन भेटायचं कुणाला कळायचं आम्हाला काय तेच सांगतोय तुम्हाला. निवेदन घेतो म्हणलेलं ना. पाणी घरी त्याच्यामुळे तुम्हाला काय सुचत नाही. आमच्या घरी पाणी नाही त्याच्यामुळे जबाबदार कोण आहे का? आता तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर तुम्ही घेऊ नका. पण सध्या कोण म्हणलं निवेदन नाही. जाऊ द्या राहू द्या. ऑफिशियली टाइम किती आहे? टायमिंग नुसार काय तर हे आहे नगरपालिकेचे कर्मचारी. सकाळच्या 10 वाजता टाइम असतो. 10:30 वाजता हे कर्मचारी आले. ह्यांचं नाव आपण बघू शकतो की यांचं उत्तर आहे की त्याचं उत्तर मी देणार नाही. असे हे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे. आणि पाठी दाखव. उलटी पाठी होती पूर्ण. आता टीव्हीला सगळं आमची बातमी आलेली. तो दखल कुठलीच घ्या. औषधी किती लांब आहेत ना मला सांगा की. जुनी तीन दिवसात पाणी आम्हाला पाणीपट्टी आम्ही देतो का नाही सगळी. 3 दिवसात काय की महिन्यातले 30 दिवस. 3 दिवसातले दिवसाड पाणी म्हणलं 15 दिवस. 15 दिवसातले 5 दिवस नसतं. तुम्ही आम्हाला पाणी सोडता 10 दिवस. 10 दिवसातले बी नाही 7, 8 ते 10 दिवस पाणी सोडा. 3 दिवस पाणी आलं नाही. आज पाणी आलं तर 5 ते 10 मिनिटात सुद्धा पाणी टिकलं नाही. आणि मग कसं करायचं? 3 दिवस पाणी जर येत नसेल तर पाण्याचा बिकट मॅडम पाहिजे. आम्हाला आंदोलन केलं तरी काय नाही. फक्त आपलं एक मोठं त्यांना रेग्युलर पाणी असतं. 1 दिवसात पाणी येत होतं. फक्त आता आमची मोटरचा प्रॉब्लेम असल्यामुळं आज 2 दिवसात तुम्हाला आज पाणी आले. 2 महिने झालं.
डिलिव्हरी झाला किती मिनिटं पाणी राहतं आम्हाला? 10 मिनिटं पाणी प्यायची. टाकीची क्षमता 2,77,000 लिटर टाकीची क्षमता आहे. तर ती टाकीची क्षमता ते कमी असल्यामुळे त्यांना पाणी अर्धा तास राहतं. किती? अर्धा तास. पाणी मी काय म्हणतोय ठीक आहे एवढे फ्री बोलीत काही कोणं बोलत नाही. ह्या सगळ्यांचं जी काय म्हणणं आहे आता आपण कसं आहे टोलाटोलीची उतरून जमणार ह्याच्यावर काहीतरी आपण समस्या जी आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं नाही. समस्या चेअरमन सावंत आता काय झालं? किती ते किती वेळ झाले? त्यांना आपण रेग्युलर पाणी दिलं ना त्यांचं पाणी पण व्यवस्थित येत आहे. रोज पाणी सोडा आम्हाला रोज पाणी आपलं पंप काय काम करा ही पंपाची दुरुस्ती झाली की रंभापूर एरियामध्ये डेली पाणी पंप चालेल. तेच की मग तसंच पाहिजे सारखं होतं त्यांना कारण कसं आहे शहरात बाकीकडे रेग्युलर पाणी येत त्याचे काय आणि विषय असा आहे 2 वर्ष साहेब ऐका तुम्ही पाणी रेग्युलर सोडा म्हणताय पाणी आता 2 दिवस रेग्युलर आणतात परत आज 15 दिवस ते येणारच नाही विषय आम्हाला काय करू मोटर रिपेअर झाली ना आपली यांना रेग्युलर पाणी पुरवठा करू. नक्की रस्ते नाही काय गल्ली सगळ्या गल्लीत रोड झाले गटरी झाले आमच्या गल्लीत काही झाले मॅडम आल्यात ऐका साहेब मी इथं 10 वाजता आलोय मला माहित नाही तुमच्या ड्युट्या किती वाजता चालू होत्या हजेरी पत्रकच घेणाऱ्यामुळे तुमचं इथं अवेलेबल आता नाही तुमच्या हजेरी पत्रक आम्हाला दाखवा बाबा तुम्ही जाताना बाहेर सहाय्य करता येताना सहाय्य करताय आता मॅडम आम्ही सगळे फील्डवर होतो दाखवा तुम्ही तुमचं लोकेशन तुम्ही फील्डवर गेल्यावर फोटो काढताय शिवसाहेब आणि नगरपालिकेच्या पुतळ्यापासून आमच्या ते केशरी विहिरीपर्यंत पायी जाऊन दाखवतो मी आता पाण्याचा विषय बघा बोलणं बरोबर नाही ह्यांची भाषा वेगळी बोलण्याची व्यवस्थित सांगा बोलायला आम्ही कधी नाही आम्हाला भाषा बोलायचं पण आपण अधिकारी म्हणून समजून घेतो अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यासारखं नाही शूटिंग आहे तुम्हीच दाखवा शूटिंग सगळं दिसणार आहे शूटिंग आहे 2 मिनिटं सगळं दाखवतो बरं का पाणी पुरवठा शूटिंग आम्हाला तसं जर काय करायचं असेल तर आम्ही त्या शूटिंगवर सुद्धा दाखल करू शकतो पुढे भुजनी म्हणलं ना आम्ही एवढा शब्द शिवी दिलेली नाही हे काय म्हणले शिवी दिली ह्यांचं काय शिवी दिली हो साहेब तुमचं नाव काय हो तुमचं नाव सांगा सोडून तुम्ही काय इथं म्हणजे कर निरीक्षक करमाळा नगर परिषद आहे तुमचं निवेदन घ्यायला मी घेऊ बरं ऐका साहेब तुम्ही जसं कर वसूल करा येतं आता पाणीपट्टीचा बी कर वसूल करा येतं जसं पाणी आलंय तसंच कर वसूल करायचा महिन्यातनं जर 3 दिवस पाणी आलं तर 3 दिवसाचं पाणी बिल देणार आम्ही कर तुम्ही एका महिन्यात वसूल करताय उद्यापासून बोल बाकी सगळे शहरात थोडा रंभापुरामध्ये रोज टाकीची किती क्षमता आहे 2,77,000 लिटर टाकीची क्षमता गावात किती तास पाणी सोडतात 7 वाजता आम्हाला फक्त 10 मिनिटं पाणी लाईटीचा प्रॉब्लेम झाला आपलं जे आहे प्रॉब्लेम झाला तर मान्य करतो आम्ही रात्री 2 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सप्लाय नव्हता त्यामुळे पंपिंग होऊ शकलं नाही काय टाक्या भाग सुटला नाही काय भागाला तुम्ही सगळ्या गोष्टी आपण तरी जीव नका घेऊ रस्ता कोण करायचा आम्ही करायचा
पाईप आहे तिकडून येऊ नये 8-9 किलोमीटर अंतरावरून तिथं काही ना काही नैसर्गिक बाजू होतात काही जातील आणि डायरेक्ट साहेब गेली ना आणि एवढा खोळंबा होता म्हणतो साहेब रोज तर होणार नाही ना महिन्यात एका दिवस आम्ही मान्य साहेब काय आमची चिड फक्त पाण्यासाठी 100% ह्या जर नैसर्गिक आपत्तीचं नाही तसं नैसर्गिक आपत्ती बी समजून घेऊ आम्ही पण जर हे सारखं चालू आहे आणि मी साहेब काय होतं साहेब जसं तुम्ही आम्हाला ठीक आहे तुम्हाला चांगली गोड झाली काहीतरी निघतं एकदा एमसीबीला आम्ही विधी करतोय पत्रव्यवहार करतोय किंवा ती त्यांची सुद्धा तेवढी चुके किंवा त्यांचे आम्ही तुमच्यासाठी पाण्यासाठी आलो बाकीचं आपल्याला काही येते सांगतो तुम्हाला मग काय होतं ती लाईट गेली की सगळं आपला खंड पडतो पाण्याचा ती अडचण झाली एका दिवस आम्ही त्यावेळेस एमएससीबीची अडचण सांगतो तुम्हाला ही जर खंड जर काही पडला तर तुम्हाला महिन्यात 1-2 दिवस आम्ही मान्य करू पण महिन्यात 30 दिवसात 2 वर्षाखालच्या बाजूला 2 वर्षाखालच्या अजून 2 वर्षात तुम्ही सुविधा करताय म्हणल्यावर कंटिन्यू आम्ही बाराची व्यवस्था करू पुढे पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही मी सांगतो तुम्हाला काही ना काही उपाययोजना करतो तुमच्याकडे आता इथून पुढे असं होणार नाही काय मला सांगा आपण शहराला 2 दिवसात पाणी देतो त्याला रेग्युलर 2 दिवसात पाणी दिलं पाहिजे 2 वर्षाखालच्या बाजूला आणि कुठलीच दखल नाही येतो फक्त लाईटचा प्रॉब्लेम मोटरचा प्रॉब्लेम असल्यामुळं पाणी पुरवठा तुम्हाला 2 दिवसात झालाय आता तुम्हाला पाहिल्यासारखं रेग्युलर पाणी पुरवठा होईल उद्यापासून आता तुम्ही आलात नाही करतो तुमचं कुठे पाणी कसं फोडणार कंटिन्यू पाहिजे सर पहिलं आहे 1 दिवसात दुर्गा पहिली टाकील पाणी आता ती वाघमारे साहेब आम्ही किती हेल्पमध्ये म्हटले तिथं जायला सांगितले आता जे गटरीवर निघले किती दिवस जायला हेल्पर घालतो एक साहेब पण तुम्ही नाही एकटं घ्यायला की कोणी लक्ष देत नाही आणि त्याच्यावर हेल्पर घालून आलंच नाही त्या 2 दिवस झाला आम्ही हेल्पर बाहेर निकाल येऊन गेले गटारीचं सगळं काम तुम्हाला वाघमारे साहेब हजरच नाही गटरीचं रस्ता काय साहेब रस्त्याचं काय साहेब मी तुम्हाला त्या हिशोब दिला रस्ता तुमचा होणार आहे अहो साहेब कधी होणार आहे रस्ता तुम्ही 2 मिनिटं जर तिथं आले तुम्हाला रुमाल बांधा मास्क लावता आम्ही आयुष्यभर झक मारतो दुसरं राहतोय 25 झाला रस्ता नाही राहतो दूर खातात 25 झाला आम्ही तिथं एक पण अधिकारी नाही आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून नगरपालिकेत आहे अजून कोण सुद्धा नाही आता बसायला लागले सर अजून काय आले लोक इथे तिकडे 11 वाजलेत मॅडम हे कोणाची खुर्ची सर हां नाव काय तुमचं हां होय सकाळ किती वाजता हां मग हालचाल रजिस्टर असेल ना आपलं त्यात नोंद करूनच बाहेर गेले असतील ना ते मग तुमचं काय हिंदू राहू शकतात तुम्ही आहेत ना टायमिंगला ओके साहेब त्याचं सांगू नका ऑफिशियल टायमिंगचा एक विषय असेल फील्डवर असतात मी सुद्धा फील्डवर जातो विषय त्याचा नाही तुमच्यासाठी काहीतरी टायमिंग असेल 10चा 8चा काहीतरी असेल ना त्या टायमिंगला तुम्ही आले पण बाकीचा स्टाफ पण त्या टायमिंगला पाहिजे ना फील्डच्या म्हणजे ऑफिस टाइमला तुम्ही ऑफिसमध्ये फर्स्ट येऊन नंतर फील्डवर जायला पाहिजे ही तर करेक्ट आहे
आम्ही सकाळी 10 वाजता आलोय त्याच्याबद्दल बी नाही, पण 10चा टाइम असलं 10लाच यायला पाहिजे. तुम्ही 10ला यानंतर फील्डला कुठं पण जायला पाहिजे. असं तुमचं टायमिंग काहीतरी पाहिजे ना शेड्यूल मध्ये सांगा. आम्ही आता पाण्याचं कुठलं काय म्हणतो तुम्ही, पाण्याचा काय विषय? मेन लाईन आपली जी किल्ला विभागात लाईन आम्हाला जे पाणी पुरवठा इकडं नाही ना, तर इकडनं जोडून द्या म्हणतो. जी मालाची टाकी ना त्याला जोडून द्या, कारण इकडनं तुम्हाला सांगतो पुरणारच नाही पाणी. डिझाईनच तसं केलं पहिलं चालू तसं आहे. त्या टाक्या नव्हत्या. बरं काय करतो आता आपला माझा विषय झालाय, आम्ही तिघं बसून ह्याच्यावर चर्चा लगेच करतो. विषय झाली माझी तिथं आम्ही येतो ती जुनी पाईपलाईन आहे, ती जुनी साहेब आले. सर आपला ऑफिशियल टाइम मग आता आपला विषय झाला ना, करतो मग आम्ही. तुम्ही तुम्ही जरा जास्तच बोलताय. पाण्याचा त्रास आहे मला पाण्याचा त्रास म्हणतोय मला त्रास आहे ना. आईची बापाची सगळे भांडण झालेत माझ्या पाण्यामुळं. कोण आणून त्याला टाकीन ती मग जास्त बोलताय म्हणजे मार्ग नाही मॅडम किती दिवस सांगितलं विचार बरं सगळे उद्या रोड 15 दिवसात मॅडम स्वामी समर्थाची शपथ वाहिली रोड आणखीन रोड आहे का सांगा. तुम्ही रामपूर 10 दिवस लागला साला पाणी कळत नाही तिथं कसं होतं नगरपालिका टाकायचं सांगायला राहू द्या. तुम्ही जास्त आकडपणा करायला अडचणी आम्हाला पाण्याच्या. तुमची घरं कुठे, तुमच्या रूमा कुठे, तिथं 24 तास पाणी देतो रूमा करताय. किती वेळ झाला तुम्हाला फोन करतो का नाही सारखं? तुम्ही फोन उचलता का फोन? तुम्ही सांगा मला आता माझ्या रेकॉर्डिंग आहे. एवढं बोला का तुम्ही? आम्ही सग मारत नाही. 10 वाजता बोलायला लागला आम्हाला तुम्ही. 10 वाजता आलोय आम्ही. 10 वाजता आहे का तुमचं टायमिंग किती आम्हाला सांगा ऑफिसला. हाजरी पत्रक आणा. कोण आहे हाजरी पत्रक? हो हाजरी पत्रक हाजरी पत्रक द्या आम्हाला. मॅडम तसं नाही ना. तुम्ही असं कसं काय बोलता आम्हाला आमच्या कुणाचं चेक करायचं. कुणाचं पाणी बिल थकलंय का मला सांगा. हा तुम्ही सांगा तुमचं थकीत आहे आमचं, आम्ही माघारी जातो. लाईट कनेक्शन विषय मग झाला हे नाही फक्त तुमच्या गैर वाटलं तुमचे मग तुम्ही फिरायला आला का बघायला परत हाजीर पत्र घेऊन बोला ते पिऊ साहेब मतदान करतो म्हणून आम्ही बोलतोय. अडचणी आम्हाला आहे. तुम्ही आमचा रुपये कमी घेता का? आपल्याला सांगायची मोरगाला मार्गालाच घेऊन द्या त्याच्यावर मला. बाकीच मला माहित नाही काय. नाही तर पाणी सोडून माझ्या घरात टाकी द्या. आमच्या घरच्या बाया किल्ले जातात पाणी धुवून धुवायला जातात का नाही? मी काय होतं साहेब ऐका तुम्ही तुम्हाला बोलतोय आता की मी बोलतोय तुम्हाला की काही ना काही मार्ग काढू 3 वर्ष झालं. आज मी तुम्हाला शब्द देतो. मी काय होतो साहेब, मी तुम्हाला काय होतोय आज तुम्हाला मार्ग काहीतरी काढू. ज्या टायमाला त्रास होतो ना त्या टायमालाच माणूस मोठ्याने ओरडत असतो. तवर ओरडत असतो. तुम्ही म्हणता आणा हाजरी आणा पुस्तक आम्ही काय आलोय आम्ही तर तुमचं टायमिंग काय ते सांगा ना आम्हाला. तसं नसतं बोलायचं असतं. तुम्ही अहो साहेब आम्ही तुम्ही साहेबांनी आम्ही तुम्हाला ह्यांनी सांगते तरी पण तुम्ही काम करत नाही. शिवसाहेबांनी सांगितलं तर तुम्ही एक काम केलं नाही. आता चला बघायला तुम्ही बोला ना रोड बांधकाम खातं
ते रोड तुम्ही ती वारीस टायमाला करून काय विषय ऑर्डर दिलेली आहे त्याला काम करायचं टेंडर किती निघलेलं झाले काम करतो म्हणजे कवा 5 महिने 25 वर्ष म्हणताय ना 2 दिवस थांबा ऐक ना तुमचे 36 जण फक्त शिपाई साहेब सह्या नसलं तर लेट मार्क कसं लेट मार्क आम्हाला तसं कसं नगरपालिकेत नाही कसं लेट मार्क कसं पुढच्या आठवड्यात काय करा ह्या रोडचा विषय मार्गी लावा हो साहेब याचं सांगा वाघमारे हे कसं आहे ते सांगा आम्हाला लेट झालं 3 वेळेचं लेट मार्क आज दाखव 9 तारीख आहे किती तारीख आज 8 माझी सही आहे मी बघा मी सही करून फिल्डवर गेलो फिल्डवर दाखव फिल्डवरचं लोकेशन सगळे काय मी आता किती दिवस तुम्हाला सांगा किती दिवस फोटो काढले 10 वाजून 11 मिनिटं हे साहेब आता झाल्यात आता मी आमचं कधी काम करता आता साहेब सांगा साहेबांनी सांगितलं माझ्या त्याला झाले 3 महिने झाले तुम्ही सांगितलं ते काम करायला पुढल्या आठवड्यात कसं आपल्या नको फंडामध्ये पैसा नसल्यामुळे 5 फुट मोजून गेले ती पीसीसी करायची फक्त ती खचलंय काय त्याला तुम्ही तुम्ही सांगितलं 3 महिने झाले करून टाका म्हणून असं कसं अधिकाऱ्याला तुम्ही आमच्या देखता बोलू सांगता पण परत काहीच होत नाही तुम्ही परत नाही पण 4-5 मग ते आता तुम्ही जर त्यांना सोमवारी नाही होते पण मंगळवारी झाले पाहिजे ऐका वाघमारे साहेब पुढच्या आठवड्यात रस्त्याचा जो विषय आहे ना 36 एक मिनिट ती रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्ही नाही 8 दिवस दररोज येऊन चालला रस्त्याचं काम घ्या तिथं खूप हीच करून घेतो जीव महत्वाचा आम्हाला रस्त्याचा पाण्याचा प्रश्न लय महत्वाचा आहे आम्ही 18 तारखेपर्यंत येत नाही 18 तारखेला आमचे दोन्ही प्रश्न अहो आम्ही जे पोट तिडकीने सांगतो ना साहेब तुम्ही तिथे येऊन बघा मी हो म्हणतो साहेब मी तुम्हाला म्हणतो रस्त्यात पुढच्या रस्ता करतो जर असं नाही केला तर मी तिला आत्मदहन करणार मी आत्मदहन करणार पुढच्या रस्ता नाही मला दिसला मी तिथं आत्मदहन करणार आहे सांगतो ती सगळी जबाबदारी तुमची राहील 25 वर्ष थांबलं तुम्ही माझ्यापर्यंत कसं काय बरं हो म्हणलं की